The great happiness. Buddham saranam gacchami. Icchavat sankhara upadavaya dhammino उपजित्वा निरुद्धन्ति ते संगुपशमो सुखो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी संपूर्ण मानव जातीच्या हित सुखाकरिता निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या नागपूर शहरातील हुडकेश्वर भागामध्ये राहणारा श्रद्धावान गजभिय परिवार, या गजभिय परिवारातील कालकथित दीपक गजभिय बाबा यांचे 25 जानेवारी 2014 रोजी आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यरत असताना ॲक्सिडेंटली मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूपश्चात बाबांचे सुपुत्र हर्षल दीपक गजभिये, बाबांची सुपुत्री तथा आमच्या गजभी आई आणि संपूर्ण परिवाराच्या वतीने, नातलगांच्या वतीने आज रोजी इथे 5 भिक्खूंना निमंत्रित करून त्यांना भोजन आदी दान देऊन बाबांच्या सुगतीकरिता तथा त्यांनी केलेल्या पुण्याचं अनुमोदन करण्यासाठी आणि परिवाराच्या सुखशांतीसाठी हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत। मानवी जीवन जगत असताना आपण पाहतो आहे भगवंताचा उपदेश आहे या जीवनाच्या क्षणभंगुरतेबद्दल। भगवान म्हणाले, या जीवनामध्ये नित्य शाश्वत असे काही एक नाही। ज्या प्रकारे सूर्य सकाळी उगवतो, दिवसभर आपली प्रखरता प्रकट करतो आणि सायंकाळी मावळतो, अगदी जीवन असंच आहे। जन्माला येणे, कर्मविपाकानुसार जेवढं जीवन मिळालं आहे, आयुष्य मिळालं आहे, तेवढं जीवन जगणे आणि कर्मविपाकानुसार मृत्यूला प्राप्त होणे। यामध्ये भगवान हेही सांगतात की ज्याप्रमाणे पाण्यामध्ये बुडबुडे तयार होतात, फेस तयार होतो आणि ती बुडबुडे कोणत्याही क्षणी फुटू शकतात, अगदी मृत्यू तसाच आहे। त्याही पुढे जाऊन भगवान म्हणतात, एखाद्या झाडाची पिकलेली पानं, कोवळी पानं किंवा अर्ध पिकलेली पानं सहजपणे कधीही जमिनीवर गळून पडावीत, अगदी मृत्यूला आपण तसंच समजलं पाहिजे। मृत्यू आपलं बालपण पाहत नाही, मृत्यू आपलं तारुण्य पाहत नाही, मृत्यू आपण मध्यमवयी आहोत हेही पाहत नाही, मृत्यू आपण म्हातारे झालो तेही पाहत नाही। ना आपली श्रीमंती पाहते, ना गरिबी, ना सौंदर्य, ना कुरूपपणा,
ना आपण कोणत्या जाती धर्मात जन्माला आलो आहे ते. जेव्हा कधी कर्मविपाकाने मृत्यू येतो तेव्हा आपल्याला जाणंही आहे. मग ते भिक्खू असतील, गृहस्थ असतील, संन्यासी असतील, परिव्राजक असतील, भगवान बुद्ध असतील, बोधिसत्व असतील किंवा अजून कोणी असेल. इथे जे जे आले ते गेले, कायमस्वरूपी इथे कोणी नाही आहे. मग ते चांगले असो अथवा वाईट असो. तथागत सम्यक संबुद्धांचं उदाहरण आपण पाहू शकतो. 80 वर्षापर्यंत त्यांना आयुर्मान प्राप्त झालं होतं आणि भगवंताला सुद्धा जावं लागलं. भगवान तर सम्यक संबुद्ध, दुःखमुक्त होते, महान कारुणिक होते, भगवान होते, विविध प्रकारच्या विशिष्ट बलांनी परिपूर्ण होते, सर्वज्ञ होते. पण आज भगवान शरीराने आहेत का? बाबासाहेबांनी इथल्या पददलित शोषित लोकांचं भलं केलं, लाखो करोडो लोकांना जीवदान दिलं. पण बाबासाहेब एवढं महान पुण्यकर्म करून देखील आज जिवंत आहेत का शरीराने? नाही आहेत. कोणत्याही महापुरुषाबद्दल बघा किंवा कोणत्याही व्यक्तिमत्वाबद्दल बघा, या जगात परमनंटली शरीराने कायम इथे कोणीच राहत नाही, कोणीच राहत नाही. कोणत्याही वस्तूचा उत्पन्न होण्याचा आणि नष्ट होण्याचा एक सिद्धांत आहे. कोणत्याही वस्तूचा. फळ जेव्हा झाडाला फुलं लागतात तेव्हा त्या फुलाच्या नंतर मग फळ तयार होतं. ते फळ नंतर पिकतं, ते कोणी पक्षी वगैरे खातात, माणसं खातात किंवा ते झाडावरून खाली पडतं आणि ते एक दिवस नष्ट होतं. त्याचाही कालावधी आहे. जसं फूल आहे, फूल झाडाला उमजतं, कोमलता येते त्याच्यामध्ये आणि त्यानंतर ते सुकून जातं. जीवन असंच आहे. म्हणजे इथे जन्माला येणे, जीवन जगणे आणि मरणे हे आपल्या वाट्याला येणारं सत्य आहे. आपण स्वीकारतो आहे की नाही स्वीकारतो आहे ह्याचा संबंध नाही आहे, पण मृत्यू हा अटळ आहे असे भगवान बुद्ध म्हणाले. आणि त्यामुळे आपल्या परिवारातील आपले गजभिये बाबा आपल्याला सोडून गेले. याचं निश्चितच तुम्हाला परिवाराला आपल्या दुःख आहे. परंतु बाबांचं कौतुक यासाठी करता येईल आपल्याला. नेहमी सांगतो आम्ही की मनुष्य प्राणी इथे जेवढे जन्माला येतात, तर काही माणसं इथे जन्माला येतात आणि सोडून जाणारे काही माणसं असतात आणि काही माणसं देऊन जाणारे असतात. 2 प्रकारचे माणसं या जगामध्ये जन्माला येतात, जीवन जगत असतात. लक्षात ठेवा. किती प्रकारची माणसं असतात या जगतामध्ये जन्माला येऊन मरणारे? 2 प्रकारचे. एक व्यक्ती, एक मनुष्य प्रकार असा आहे की जो इथे सोडून जातो आणि दुसरा प्रकार आहे की तो देऊन जातो. काय सोडून जातो, कोण सोडून जाते आणि कोण देऊन जाते माहिती आहे? सोडून जाणाऱ्यांपैकी असे लोक असतात की ज्यांचा घरादारामध्ये, प्रॉपर्टीमध्ये, मुलाबाळांमध्ये जीव असतो आणि ते माझंच असावं कायमस्वरूपी, बस मी कुणालाच ते देणार नाही किंवा कुणाच्या कामी येणार नाही वगैरे वगैरेची मानसिकता असते. त्याच्यामध्ये जीव अडकून असतो त्यांचा आणि एक दिवस त्यांना जावं लागतं. म्हणजे इच्छा नसताना मग त्यांना इथे सोडून जावं लागतं सर्व काही. हा एक प्रकार आहे. आणि दुसरा प्रकार जो आहे तो देऊन जाणारांचा, तो म्हणजे की त्याच्यामध्ये मोडतात जे लोक दानधर्म करून जातात, ते लोक देऊन जाणाऱ्यांपैकी आहे. भगवान बुद्ध देऊन जाणाऱ्यांपैकी, बाबासाहेब देऊन जाणाऱ्यांपैकी. आणि ज्यांनी ज्यांनी आपलं जीवन भिक्खू जीवनामध्ये घालवलं आहे किंवा ज्यांनी ज्यांनी आपलं जीवन इतरांच्या भल्यासाठी वेचलं आहे, कुर्बान केलं आहे, समर्पित केलं आहे, असे सर्व लोक देऊन जाणारे आहेत. ज्यांनी आपला मुलगा मुलगी संघामध्ये दान दिलं असेल ते देऊन जाणाऱ्यांपैकी आहे. आणि बाबांच्यासाठीचा आनंद यामध्ये आहे आम्हाला की बाबासुद्धा देऊन जाणाऱ्यांपैकी होते, सोडून जाणाऱ्यांपैकी नव्हते, तर देऊन जाणाऱ्यांपैकी होते. कारण एक पुत्र सुपुत्र संघाला दान दिला आणि हीच तर बाबासाहेबांची इच्छा होती. हीच तर भगवान बुद्धांची सुद्धा इच्छा होती की आपण आपल्यासाठी तर जीवन जगतोच आहे, प्रत्येक जण इथे आपल्यासाठी जीवन जगतो आहे, पण त्याच लोकांचं पुण्य अधिक होते की जे लोक इतरांसाठी जीवन जगतात. ते लोक अधिक पुण्यवान असतात की जे इतरांच्यासाठी जीवन जगतात, स्वतःसाठी जीवन जगून. आणि म्हणून निश्चितपणे बाबांनी इतरांच्यासाठी म्हणजे समाजाला एक पुत्र दिलेला आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या लेकरांपैकी ते एक होते असं मी समजतो.
आम्ही भिक्षू आहोत म्हणून असं बोलतोय असं नाही आहे, तर बाबासाहेबांचा त्याग, समर्पण आणि बलिदान आपण ऐकतो, वाचतो. बाबासाहेबांच्या बद्दल बाबासाहेबांनी असं केलं तसं केलं हे ऐकणं वाचणं वेगळी गोष्ट आहे, परंतु त्यामध्ये आपण काय करतो आहे, आपलं काय योगदान देतो आहे, ही गोष्ट समजून घेणे आणि त्यासाठी काम करणे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे निश्चितपणे बाबांनी आपला एक मुलगा दान देऊन महान असं पुण्य संपादन केलं आहे. एका भिक्खूचा वडील बनणे, पिता बनणे ही सर्वांच्याच वाट्याला येणारी गोष्ट नाही आहे का? आज प्रत्येकाला असं वाटतं बघा आमचा मुलगा काय झाला पाहिजे, आमची मुलगी काय झाली पाहिजे वगैरे वगैरे, पण फार तुरळक असे लोक असतात, फार क्वचित असे दुर्लभ असे लोक असतात की ज्यांना कधी वाटेल की माझा मुलगा माझा मुलगी भिक्खू संघामध्ये दान द्यावा. ही सम्राट अशोकाची परंपरा आहे मुलाला दान देण्याची. कारण सम्राट अशोक मोगली पुत्ततीस भंतेंकडे जेव्हा म्हणतात मी धम्माचा दायाच झालो आहे का एवढे मोठे विहारांचं निर्माण करून, तर भंते म्हणतात की महाराज जेव्हा तुम्ही तुमचा मुलगा मुलगी किंवा स्वतः संघामध्ये बुद्ध शासनामध्ये दान देत नाही तोपर्यंत तुम्ही धम्माचे दायाद होत नाही. आणि त्यामुळे बाबासुद्धा धम्माचे दायाद होऊन गेले आणि त्यामुळे त्यांचं जे कीर्ती आहे, त्यांचं जे कर्म आहे ते पुण्यकर्म बनलेलं आहे. आणि निश्चितपणे असे जे लोक असतात ते सुगतीला प्राप्त होत असतात, कारण हे दान प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. म्हणून बाबांनी चळवळीसाठी सुद्धा मोठं योगदान दिलेलं आहे. एखाद्या पक्षामध्ये पार्टीमध्ये राहून आंबेडकरी चळवळीला योगदान देणाऱ्यांची संख्यासुद्धा फार दुर्मिळ असते, नाही का? मग ते कोणत्याही संघटनेमध्ये राहू, कोणत्या पक्षामध्ये राहू, तिथे राहून बाबा आंबेडकरी विचारधारेचा प्रचार प्रसार करण्यासाठी झटत राहणे, धडपडत राहणे हे सुद्धा फार क्वचित लोकांच्या वाट्याला येते. आणि भंतेंनी आम्हाला सांगितल्यानुसार बाबांचा जो काही ॲक्सिडेंट झाला तो काम करता करता ॲक्सिडेंट झालेला आहे. म्हणजे सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून जे काही ते रात्रंदिवस झटत होते ते तशा प्रकारचं कर्म कार्य करता करता गेले. खाटेला खंगून जाणाऱ्यांची संख्या आम्ही सांगतो नेहमी भरपूर असते. खाटेला खंगून मरणारे, घरामध्ये 24 आवर बसून याला त्रास दे त्याला त्रास दे असं करून करून मरणाऱ्यांची पण भरपूर संख्या असते. परंतु काहीतरी चांगलं काम करणारे किंवा महापुरुषांच्या विचारांवर चालता चालता मरणारे फार क्वचित लोक आहेत आणि त्यापैकी बाबा आहेत. मरण्याचं दुःख गृहस्थ लोकांना निश्चितच असतं, परंतु काही गोष्टी आपण या कर्मसिद्धांताच्या स्वीकारल्याच पाहिजे. सर्वच कर्मसिद्धांत आपण स्वीकारला पाहिजे. भगवंतानं हा कर्मसिद्धांत मृत्यूचा सिद्धांत पटाचार्यला सांगितला, किसा गौतमीला सांगितला. मरण्याच्या संदर्भामध्ये बघा भरपूर लोकांना दुःख होते, पण भगवान बुद्धाकडे जेव्हा पटाचारा जाते तेव्हा पटाचार्याचा तर एका दिवसामध्ये आई वडील मुलं पती जातो, तिला किती वेदना होत असतील, तिला किती दुःख झालं असेल. किसा गौतमीचा एकुलता एक मुलगा बऱ्याच वर्षानंतर तिला झाला होता, तोही सर्पदंशाने मेला, तिला किती दुःख झालं असेल. एकदा विशाखा मिगार माता तिची नात मेल्यानंतर भगवंताकडे जाते आणि खूपच क्रंदन करत असते, ओरडत असते, रडत असते आणि नाराज होऊन भगवंतासमोर जेव्हा बसते तेव्हा भगवान बुद्ध तिला विचारतात की विशाखा अशी नाराज का बसली आहेस, का रडत आहेस, काय झालंय तुला? तेव्हा ती सांगते भगवान माझी नात मरण पावली आहे, ती फार सुंदर होती, तरुण होती, अशी होती तशी होती, गुणवान होती वगैरे वगैरे विश्लेषण करत होती विशाखा मिगार माता. तेव्हा भगवान त्या विशाखाला विचारतात, तिचं सांत्वन करण्यासाठी, तिला जीवनाबद्दलची हकीकत समजून सांगण्यासाठी तिला विचारतात भगवान की विशाखा या श्रावस्ती नगरामध्ये किती तरुण मुली असतील तुझ्या नातीसारख्या? भगवान भरपूर आहेत. मग ते जर तुझ्या नाती असत्या सगळ्याच श्रावस्तीतल्या मुली तर रडण्या वाचून तुझा एक तरी दिवस गेला असता का? नाही भगवान. मग तू रोजच रडली असती तर या जीवनाचा अर्थ तुला समजला असता का? रडत बसून तुला काही प्राप्त झालं असतं का? आणि तेव्हा भगवान बुद्ध तिला अनित्यवाद समजावून सांगतात की जीवन असंच आहे, आपल्या कर्मयुपाकानुसारच आपण जन्माला येतो, बरे वाईट दिवस आपल्या कर्मयुपाकानुसारच आपल्या वाट्याला येतात, सुख दुःख आपल्या कर्मयुपाकानुसारच वाट्याला येते आणि मरणसुद्धा कर्मयुपाकानुसारच आपल्या वाट्याला येते. याचा अर्थ असा नाही की लवकर मरणारे लोक पापी असतात आणि जास्त जीवन जगणारे लोक फार पुण्यवान असतात, असा विषय नाही आहे. विविध कर्मांचा विपाक बनून हे वर्तमानातील जीवन आहे. एकाच कर्माचा हा परिणाम नाही आहे. एकाच कर्माचा परिणाम आहे का? कोणी फार जास्त वर्ष जगत असेल पण गरिबी वाट्याला आलं असेल तर त्यांचं गरिबीचं कर्म आहे अगोदरचं. काही लोक बघा जन्मजात श्रीमंत घरात जन्माला येतात, श्रीमंत घरातच जन्म होतो, त्यांचं ते कर्म चांगलं आहे.
कुणाचं कोणतं कर्म चांगलं तर कुणाचं कोणतं कर्म वाईट असू शकते. आणि म्हणून आयुष्याच्या संदर्भामध्ये सुद्धा एक विशिष्ट प्रकारचं कर्म आहे. सौंदर्याच्या संदर्भातलं ही कर्म आहे, स्वभावाच्या संदर्भातील कर्म आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे कर्म भगवंताने सांगितले. आणि त्यामुळे मृत्यूच्या संदर्भातील जे काही कर्म असेल तेही आपल्या वाट्याला जेव्हा येते तेव्हा त्याचाही विपाक आपल्या प्रत्येकाला भोगावा लागतो. आणि म्हणून कोण किती वर्ष जगला आहे हे महत्त्वाचं नाही आहे, पण कोण कसं जगून गेलं आहे हे फार महत्त्वाचं आहे. नाही तर 100 वर्ष आयुष्य आणि समाजाच्या कधीच कामी आले नाही, काय करतात त्या. बाबासाहेब तर म्हणाले ना, भगवान बुद्धांनी पण सांगितलंय, एखादी व्यक्ती बिलकुल कुणाच्याच कामी न पडता, धार्मिक जीवन न जगता, दानधर्म न करता, शीलपालन न करता, ध्यान न करता अशी कोणी एखादी व्यक्ती 100 वर्ष जरी जगत असेल तर त्या व्यक्तीच्या पेक्षा श्रेष्ठ जीवन त्या व्यक्तीचं आहे की एखादी व्यक्ती एखादं वर्ष जरी जगली आहे आणि त्या व्यक्तीने संपूर्ण जीवन आपलं धार्मिक, दान पुण्यात, शीलपालनात, ध्यानात घालवलेलं आहे, समाज हितासाठी इतरांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होता होता घालवला आहे. अशा एखाद्या व्यक्तीला कमी जरी आयुष्य लाभलं आहे तर त्या व्यक्तीचं जीवन श्रेष्ठ आहे. हे भगवंताचा वाणी आहे, बुद्धाचा हा उपदेश आहे. आणि म्हणून निश्चितपणे बाबा त्यापैकी आहेत की ज्यांनी इतरांच्यासाठी जीवन जगलं आहे. बाबा त्यांच्यापैकी आहेत की ज्यांनी आपला पुत्र संघासाठी दान दिलेला आहे. आमचे धम्मानंद भंतेजी, आम्ही सोबत राहतो औरंगाबादला. बऱ्याच दिवसांपासून आम्ही एकत्रितपणे 2-4 भिक्खू फिरत आहोत, बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहोत. तुम्ही स्टेटस व्हॉट्सअप वगैरे पाहत असाल रोज कुठे ना कुठे. तेव्हा बाबांनी हे बुद्ध शासनासाठी पुत्रदान देऊन जे काही महान पुण्य केलं आहे किंवा आपल्या जीवनामध्ये जे काही समाजोपयोगी किंवा बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी जे जे म्हणून काही कुशल कर्म, पुण्यकर्म केलेलं असेल त्या संपूर्ण कुशल कर्माच्या पुण्यकर्माच्या प्रभावाने आज या निमित्ताने गजभिये परिवार जे काही भिक्खू संघासाठी दानपुण्य करत आहे त्या संपूर्ण दानपुण्याच्या प्रभावाने बाबांच्या पंचउपादान स्कंधांना सुगती प्राप्त होऊन बाबाच्या परिवाराला सुख शांतीचं जीवन प्राप्त हो, सर्व उपस्थितांना सुद्धा सुख शांती आणि आनंदाचं जीवन प्राप्त हो, अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना या प्रसंगी व्यक्त करून मी माझी ही छोटीशी धम्मदेसना या ठिकाणी संपन्न करतो आहे. भवतो सब मंगल रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोथी भवन्तु ते भवतु सब मंगलम् रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलम् रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. साधु साधु साधु. खूपच छान. ग्रेट. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.